मी संदीप रेटेची मोठी बहीण. त्याला असं मारलंय की त्याला पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे एवढं. त्याला पण तेवढी शिक्षा झाली पाहिजे. असं मारलंय त्याला की असं कुठं झालं नव्हतं. ते घरातला असो किंवा बाहेरचा असो, आम्हाला न्याय पाहिजे. ज्याला जसं त्याला मारलंय ना तसंच आम्हाला फाशीची शिक्षा त्याच्या गुन्हेगारांना झाली पाहिजे. एवढंच मागणं आहे आमचं. आणि लवकरात लवकर फाशी त्यांना झालीच पाहिजे. नमस्ते, मी राजन खिलारे, मातंग समाजातील एक व्यक्ती आणि माझ्यासोबत आहेत लवजी शक्ती सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष विजय गोलप. काल 2 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. मातंग समाजातील संदीप रेटे या युवकाचा निर्गुण असा खून करण्यात आला. याचा मी सर्व समाज बांधवाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. काल आम्ही सर्व समाज बांधव पोलीस स्टेशनला गेलो तर पोलिसांच्या हाती काही आरोपींची धागेदोरे सापडले आहेत. ते आरोपी कुठल्या पक्षाशी निगडीत आहेत, कुठल्या जाती धर्माचे आहेत, आम्हाला त्याशी काही घेणे देणे नाही. आमच्या समाजातील या युवकाचा असा निर्गुण खून केलाय. त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या समाज बांधवांच्या वतीने मी मागणी करतो. ही जी ठाकूरकीमध्ये जी घटना घडलेली आहे, जी संदीप रेटे आहे त्याला इतका निर्गुण मारलेला आहे, तर ह्या बेंचोतांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने बऱ्यापैकी मदत केलेली आहे, LCPने मदत केलेली आहे. पण माझं अजून सुद्धा आव्हान आहे फलटण तालुक्यातर्फे, मातंग समाजातर्फे, की ह्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये कुणाकुणाचं हात आहे, कुणाकुणाचं हे आहे, त्यांना पुढे घेऊन यांची चौकशी करून ह्यांना पूर्णपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. किंवा असं कधी घडले नाही पाहिजे. फलटण तालुक्यात पहिल्यांदाच असं इथे असं घडलंय की गरीब, आज त्याला 2 मुलं आहेत, एक 13 वर्षाचा, एक 10 वर्षाचा मुलगा आहे. आज त्यांनी त्या पोरांनी काय करायचं मुलांनी, हे प्रशासनाला नम्र विनंती आहे. कारण की फलटण तालुक्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही एवढं चांगलं काम केलंय, चॅनलवाल्यांनी एवढं चांगल्या बातम्या देऊन एवढं सगळं उचलून धरलं आणि मातंग समाजाला न्याय द्यायचं काम करतं. मातंग समाजालाच नाही, पहिल्यांदा तुमचं बी अभिनंदन. कारण की तुम्ही एवढं मातंग समाजाला न्याय दिला, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो. कारण की ही कधी असं झालं नाही पाहिजे आणि घडू नये असं. ह्याच्यासाठी मला फलटण तालुक्याला एक आव्हान आहे. ह्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, एकत्र आली पाहिजे. फलटण तालुक्यातल्या सर्व मातंग समाजाला माझी नम्र विनंती आहे. आज ही वेळ ठाकूरकीमध्ये रेटे कुटुंबावर आली, उद्या दुसऱ्या येऊ शकते. ह्याच्यासाठी तरुणांनी आणि सर्वांनी, माझ्या संग राजू खिलारे आहेत, राजू गोलप आहेत, दीपक खुडे सगळे आहेत या ठिकाणी, आकाश बागाव आहेत. ह्या सर्व कर्त्यांनी त्यांचं बी अभिनंदन मी करतो. कारण की सर्व पहिल्यापासून जसं घटना घडली तेव्हापासून सगळी एकत्र आहोत. असंच शेवटपर्यंत एकत्र राहा हीच माझी नम्र विनंती आहे.